कोकणाचा 3 दिवसीय दौरा केला आणि बऱ्याच गावामध्ये मी फिरलोय. घरांचं नुकसान अंशतः मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि त्याचे पंचनामे जवळपास पूर्ण झालेले आहेत. पूर्णतः घर कोसळण्याच्या घटना फार मोजक्या आहेत किंवा मर्यादित आहेत. त्याचा आता संपूर्ण एकत्रित आकडे आणि एकत्रित माहिती आज संध्याकाळपर्यंत आमच्याकडे उपलब्ध होईल. शेतीचे पंचनामे करण्यामध्ये जरा उशीर होतो आहे. उशीर यासाठी होतोय की शेतीच्या पंचनाम्याला डिटेल पंचनामे करायसाठी संपूर्ण आम्ही बाहेर भागातील लोकांना सुद्धा बोलवलेलं आहे आणि पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये म्हणजे फ्रायडेपर्यंत शेतीचे पंचनामे पूर्ण होतील आणि सगळे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर मदतीचा निकष काय असणार तो कॅबिनेट पुढे जाऊन आम्ही ठरवणार आहोत. एक नक्की सांगितलं पाहिजे की तोक्ते चक्रीवादळ आणि निसर्ग चक्रीवादळापेक्षा याची तीव्रता कमी होती. झाडं पडलीत किंवा विद्युत खांबाचे जे नुकसान पहिल्या निसर्ग चक्रीवादळामध्ये जी झाली होती त्यापेक्षा निम्म्यापर्यंतच आत्ताची एकूण परिस्थिती आहे, म्हणजे नुकसानीची परिस्थिती आहे. परंतु जे लाईट आता विद्युत पुरवठा बंद झाला होता जवळपास तो आता 90% गावांचा विद्युत पुरवठा आता पूर्णतः जोडून दिला आहे. माननीय नितीन राऊत जे साहेबांनी विद्युत मंत्र्यांनी बाहेर जिल्ह्यातील अनेक टीम पाठवल्यात, इंजिनियर्सपासून तर लाईनमॅनपर्यंत आणि काम करणारे पूर्ण कंत्राटदार जे असतील किंवा एक्सपर्ट म्हणजे स्किल लेबर असतील ते सगळे पाठवले आणि 90% 95% गावाचा विद्युत पुरवठा आता सुरळीत झालेला आहे. घराची पडझड पाहिली तर एकूण मला आत्ताच्या माझ्या माहितीप्रमाणे कोकणात एकूण सगळी 29,000 घरांची किरकोळ स्वरूपाची म्हणजे एखादा जर टिनाचं टपरं जाणं किंवा 4 घरावर झाड कोसळली, फांदी कोसळल्यामुळे कबिलू फुटणं, पूर्णतः घरांची संख्या फार तर माझ्या आत्ताच्या आमच्या माहितीप्रमाणे 279चा आकडा आलेला आहे आणि तो वाढण्याची शक्यता नक्कीच आहे. थोडासा वाढेल पूर्णतः घरं पडलेल्यांची. आणि बागायतीचं नुकसान जे झालेलं आहे ते त्याचे पंचनामे डिटेल पंचनामे सुरू आहेत आणि पुढच्या 4-5 दिवसामध्ये ते पंचनामे पूर्ण होतील आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांचा दौरा सुद्धा झालेला आहे. त्यांनी प्रत्यक्ष काही भागाची पाहणी केलेली आहे. पुढच्या कॅबिनेट येणाऱ्या कॅबिनेटमध्ये त्याचा मसुदा तयार करण्याचं काम सुरू आहे आणि नुकसान तर झाली आहे, मदत करायचीच आहे. ती मदत नक्कीच त्यांना समाधान देणारी मदत असेल हा पूर्ण विश्वास आहे. मागच्या वेळेस आपण पोल्ट्रीला त्यातून वगळलं होतं, ते सगळ्यांचा आग्रह होता. काही ठिकाणी धूप प्रतिबंधक बंधारे बांधण्याची आवश्यकता आहे. मी तारकर्ली नावाच्या गावाच्या पुढे देवबागला गेलो. तिथे आत्ताची परिस्थिती अशी आहे की तिथे जर आपण प्रोटेक्शन जे असतं समुद्र किनाऱ्याचं तो जर तातडीनं काम हाती घेतलं नाही तर मात्र भविष्यात त्या इतका सौंदर्याने नटलेला तो क्षेत्र किंवा ते गाव पूर्णतः मोठ्या डेंजर झोनमध्ये आहे. फार मोठी धोका त्या ठिकाणी संभवण्याची शक्यता आहे. म्हणून अनेक अशा गावांच्याकडे या तोक्ते वादळानंतर आणि निसर्ग चक्रीवादळानंतर समुद्र किनाऱ्यांना जो बांध बांधतो आपण ते पूर्णतः त्याला डॅमेज झालेला आहे आणि त्यासाठी सुद्धा एक 300-400 कोटी रुपयाची आत्ता फिरल्यानंतर सगळा किनारा रत्नागिरीपासून तर सिंधुदुर्गच्या वेंगुर्ल्यापर्यंत जी गावं मी जवळपास 16 गावांना भेट दिली तर त्या सर्व गावामध्ये हे करण्याची आवश्यकता आत्ता आहे. ते केलं पाहिजेत तरच ती गावं आणि तो किनारा आपण वाचू शकू, नाहीतर फार मोठ्या संकटाला भविष्यात सामोरं जावं लागेल. कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचा आम्ही काही निर्णय घेतो आहोत. त्यामध्ये एकतर या कोकणातील दरी कोसळणं किंवा डोंगर कोसळणं, कडा कोसळणं हे प्रकार होतात आणि गावामध्ये प्रचंड घरं ढिगाऱ्याखाली येतात. म्हणून एक स्वतंत्र पुनर्वसन धोरण या संदर्भात राबवण्याचं ठरवतो आहोत. त्याचा मसुदा आमचा तयार झाला आहे आणि तो विषय घेऊन कॅबिनेट पुढे आम्ही जाणार आहोत आणि मंत्रिमंडळाची त्याला मान्यता मिळाली तर अगदी सहज आणि सोपं जिल्हाधिकाऱ्यांना सर्व अधिकार द्यायचे, जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रस्तावाला मान्यता द्यायची आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली हे सर्व पुनर्वसन व्हावं. निधी सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे द्यायचं
आणि त्या स्तरावर हे पुनर्वसन व्हावं अशा प्रकारचा तो एक मोठा मोठा असा एक मसुदा आहे आणि डिटेल आहे सगळ्या त्याच्यामध्ये काय काय प्रोव्हिजन करायचे आहे। याबरोबर निसर्ग चक्रीवादळ असेल की तोक्ते विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे अनेक गावांना भूमिगत आता विद्युत तार घालण्याची किंवा केबल टाकण्याची आवश्यकता आहे। त्याचा जवळपास प्रस्ताव आमचा तयार करतो आम्ही। सिंधुदुर्ग जिल्ह्याचा प्रस्ताव आता प्राप्त झाला आहे, त्याला जवळपास 639 कोटी रुपये या भूमिगत केबल टाकण्यासाठी विद्युत केबल टाकण्यासाठी खर्च होणार आहे। आणि ज्याला निवारा बांधकाम म्हणतो आम्ही, त्याला शेल्टर बांधकाम सुद्धा मोठ्या प्रमाणात असं संकट ज्या वेळेस होतं त्याला हाय अलर्ट घोषित केला जातो त्यावेळेस त्यांना सुरक्षित स्थळी हलवावं लागतं, विभाग करावा लागतो। अशा ठिकाणी जवळपास 33 शेल्टर या परिसरात बांधले जावेत हाही विचार आमच्याकडे आहे। बोटीचं नुकसान मोठ्या प्रमाणात होते, त्यामुळे जी अशी काही म्हणजे बंदर आहेत किंवा बोटे मत्स्य व्यवसाय करणाऱ्यांचे छोटी गावं आहेत तिथे स्टेट पाणी त्या गावाला धडक मारतो याच्यामुळे वादळी वाऱ्यामुळे किंवा सायक्लोनमुळे, तर तिथे बंधाऱ्याची मागणी मोठ्या प्रमाणात आहे। तो सुद्धा विषय नक्की आमच्या पुढे चर्चेला आहे। या संदर्भात मी मुख्यमंत्री महोदयांना एक पत्र आजच ड्राफ्ट केलं आहे की कायमस्वरूपी काही उपाययोजना कोकणाच्या मागच्या 5 वर्षातील 3 वेळा हे जे चक्रीवादळ येतो आहे आणि प्रचंड नुकसान करून जातो आहे, त्यामुळे त्यांना कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी वेळ मी मागितलेला आहे आणि त्यांची वेळ मिळाली की आम्ही सर्व अधिकाऱ्यांसह एक परमनंट काय याच्यावर इलाज करता येईल। वारंवार ह्या गोष्टीला सामोरं जाऊन हजारो कोटीचं नुकसान जे होत आहे त्यातून नक्कीच एक दिलासादायक मार्ग काढावा किंवा उपाययोजना करावी असा आमचा एक उद्देश आहे, तो निश्चितपणे पुढच्या कालावधीमध्ये पूर्ण करू। सर, आंब्याचं किती नुकसान झालं आणि निसर्ग चक्रीवादळाची तशीच मदत आता तोक्तेसाठी देणार नाही, मी सांगितलं की तो सुद्धा विषय निसर्ग चक्रीवादळासाठी जो JR काढला होता तो निसर्ग चक्रीवादळापुरताच होता आणि तसंच JR काढायचं असेल किंवा काय ठरवायचं असेल तर ते कॅबिनेट पुढे जाऊन ठरवावं लागतं, पण त्यापेक्षा कमी रक्कम किंवा कमी मदत करणं हे सुद्धा शक्य मला दिसत नाही। त्यामुळे एकूण निर्णय कॅबिनेट पुढे जाऊन चर्चा करायचा असतो आणि कॅबिनेटनी मान्यता दिली तर ते आपण निर्णय घेऊ। राहिला आंब्याचं नुकसान, खरं म्हणजे आंब्याचं झाड हे 50 वर्ष फळ देणारं झाड आहे आणि त्यामुळे मागच्या वेळेस निकष बदलवून 18,500 रुपये NDRFचे निकष होते, आपण 50,000 रुपये हेक्टरी राज्य सरकारच्या तिजोरीतून अतिरिक्त पैसे दिले आणि पुढे सुद्धा बागांचं जे नुकसान झालेलं आहे, काजूंचं नुकसान झालेलं आहे, हे नुकसान काही भागामध्ये केळ बागांचं नुकसान झालेलं आहे तेही पण दिसलं आणि बोटीचं नुकसान मोठ्या प्रमाणात आहे आणि अनेक बोटी बुडाल्यांची आता माहिती आता आमच्याकडे आहे किंवा तुटल्या आहेत बोटी, त्यामुळे मच्छीमार बांधवाचं नुकसान मोठं आहे। तर हा सगळा पूर्ण माहिती, पूर्ण पंचनामे आणि हे सगळी झाल्यानंतर आपण त्या संदर्भामध्ये योग्य असा कोकणी लोकांना पूर्णतः न्याय देणारे हा निर्णय आम्ही घेऊ। मदत जी आहे ती दिली जात नाही, फक्त दौरे होत आहेत आणि जर मदत दिली नाही तर आम्ही उपोषणाला सुद्धा बसू असं भाजपच्या नेत्यांचं म्हणणं आहे। नाही, असं आहे की ते उपोषण केंद्र सरकार विरुद्ध जर केलं तर बरं होईल, कारण मागच्या वेळेस 784 कोटी रुपये राज्य सरकारच्या तिजोरीतून वाटलेत, त्यातले आम्ही मागणी केली होती 1000 कोटीची, पण केंद्र सरकारने केवळ आम्हाला 274 कोटी रुपये दिलेत, म्हणजेच अजूनही आम्हाला पूरग्रस्त भागाला निधी दिला नाही। 10,000 कोटी रुपये अतिवृष्टीमध्ये वाटलेत, एकही रुपया दिला नाही। केवळ काय यांची सरकार लोकसभेच्या उमेदवार लोकसभेला लोक यांचे निवडून आले नाही काय, मोदी साहेबांना पाठिंबा भरभरून दिला नाही काय, मग केंद्र सरकारची NDRF आणि SDRFच्या धोरण जे आहे आपत्ती व्यवस्थापन धोरण आहे त्या धोरणात हे मोडत नाही काय, त्यांनी मदत करू नये काय, केंद्र सरकारने मदत करावी, राज्य सरकारने मदत करावी, दोघांनी मिळून एकमेका सहाय्य करू अवघे धडू सुपंत असं काय त्या कोकणी माणसाच्या मागे राहिलं पाहिजे। टीका टिप्पणी करायची आणि उपोषणाच्या धमक्या द्यायच्या, हे एवढी धमकी देण्यापेक्षा ते केंद्र सरकारकडे जाऊन थोडा वेळ काढावं
मोदी साहेबांना विनंती करावी. आम्ही तर आमचं सरकार म्हणून आमची जबाबदारी आहे, राज्य सरकार म्हणून ते आम्ही पार पाडणारच आहोत. परंतु भरीव मदत जर अपेक्षा असेल, आता सांगणार की काहीच दिलं नाही. कोकणात जाऊन पाहिलं तर तुमची सगळी पत्रकारांची टीम जाऊन पाहून या, कोणत्या गावाला किती पैसे दिलेत. अहो, रत्नागिरीला आम्ही पैसे पाठवलेत 202 कोटी निसर्ग चक्रीवादळाच्या माध्यमातून आणि 152 कोटी रुपये खर्च आले. 50 कोटी रुपये कलेक्टरनी वापस केले. एवढा भरीव निधी दिला आणि सिंधुदुर्गात जाऊन म्हणणार की इकडे काहीच पैसे आले ना. निसर्ग सिंधुदुर्गात गेलाच नाही चक्रीवादळ, तर मदत करायचा कुठे प्रश्न होता. जिथे चक्रीवादळ पोहोचलाच नाही तिथे मदत द्या म्हणून जर सांगतील, तो ते चक्रीवादळ तिथे पोहोचलाय, त्याचं नुकसान झालंय. तिकडे वेंगुर्ल्याला झालं आहे, मालवणला झालेलं आहे, देवगडला झालेला आहे. त्या भागात मदत गेली पाहिजे जेथे नुकसान झालंय. पण आता आपण द्यायचं नाही काहीच, केंद्राने मदत आणि राज्य सरकारने दिल्यावर टीका करायच्या. टीका करून प्रत्येक गोष्टीला टीका करू नका, यातून चांगला मेसेज जात नाही. आपण सगळे मिळून या सगळ्या संकटात लोकांच्या बरोबर राहिलं पाहिजे, ही भूमिका सर्वांची असली पाहिजे. आणि विरोधकांनाही सुद्धा माझा असा सल्ला आहे. सर, आपण लॉकडाऊन जो आहे तो 31 मे पर्यंत आहे. 1 जून नंतर काही निर्बंध शिथिल होतील का, कशा पद्धतीने ते शिथिल होतील? नाही, आता असं आहे की शेवट अर्थव्यवस्थापन आहे, रोजगार आहे लोकांच्या जीवन मरणाचा सुद्धा प्रश्न आहे. आणि विशेष करून आनंदाची बाब अशी की महाराष्ट्रामध्ये आता कोविड कमी होतो आहे. अशा स्थितीमध्ये ही लॉकडाऊन शिथिल करणं ही मागणी आता सुरू झालेली आहे. लॉकडाऊन कडक करावा अशी मागणी ज्यावेळेस होती त्यावेळेस लॉकडाऊन केला गेला. आता शिथिल करा म्हणून जनतेतून मागणी होत आहे. त्यामुळे आता पुढच्या 5-7 दिवसात काय परिस्थिती येईल त्यानुसार आपण लॉकडाऊनचा शिथिल कुठपर्यंत करायचा, कुठली गोष्टी करायच्या याचा निर्णय म्हणजे पुढच्या 4-5 दिवसाच्या आत, 4 दिवसाच्या आत हा निर्णय आम्ही नक्की घेऊ. आणि तसं पूर्ण राज्यासाठी असणार आहे की ज्या जिल्ह्यांमध्ये कोविडची रुग्णसंख्या अधिक आहे हे बघा, आता कालच्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रातील 14 जिल्हे सध्या रेड झोनमध्ये आहेत आणि तिथे तुम्ही सगळे सरसकट शिथिल करा म्हटलं तर ते शक्य होणार नाही. पण त्यामध्ये नवीन काय आहे, आता आम्ही मागच्या वर्षी मोठ्या प्रमाणात कंटेनमेंट झोन तयार केले होते. तर असे झोन त्या जिल्ह्यातील एकूण कामही चालेल, पण जे हॉटस्पॉट आहे त्याला मात्र त्या ठिकाणी थांबवलं पाहिजे किंवा त्याला ब्रेक करायचं असेल तर ते कंटेनमेंट झोन तयार करून त्याला स्ट्रिक्टली त्या परिसरामध्ये लॉकडाऊन सारखी परिस्थिती नियम कडक करावी लागतील. एक गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की जिथे आता रुग्णसंख्या झपाट्यानं खाली झाली आहे आणि सर्वसामान्य परिस्थिती येत आहे त्यावेळेस तिथे सुद्धा लॉकडाऊन शिथिल करण्याची आवश्यकता आहे. तो सुद्धा निर्णय घ्यावा लागेल. तिसरी गोष्ट अशी की बाहेर आता याच्यातून रेल्वे स्टेशनवर खूप गर्दी होते. आम्ही आता सिंधुदुर्ग कोकणामध्ये सांगितलं आहे, सिंधुदुर्ग हॉटस्पॉट आहे. सिंधुदुर्गामध्ये आम्ही सूचना दिल्या की सगळ्या रेल्वे स्टेशनवर अँटीजन टेस्ट कंपल्सरी करा आणि रॅन्डम पद्धतीनं RT-PCR पण करा. जरा नाकात काड्या गेलेत ना म्हणजे बाहेर फिरणं जरा फार कमी होते. ते म्हणजे अँटीजनमध्ये तेवढा होत नाही त्रास. तोंडात आणि नाकात जे RT-PCR करतो त्यावेळेस नको रे बाबा, पुन्हा येणार नाही, पुन्हा फिरणार नाही असं काही पोरं म्हणतात तरुण. म्हणून याही टेस्ट रॅन्डम पद्धतीनं केल्या गेल्या पाहिजेत अशा आम्ही सूचना दिलेल्या आहेत. ज्या ज्या जिल्ह्यामध्ये आता जे जिल्हे रेड झोनमध्ये आहेत तिथे अधिकचा कडक लॉकडाऊन केला गेला पाहिजेत आणि सांगितल्याप्रमाणे कंटेनमेंट झोन केले पाहिजेत. होम आयसोलेशनमध्ये आता फार काही तथ्य राहिलं नाही, कारण लोक होम आयसोलेशनमधून बाहेर पडतात, खुल्लेआम फिरतात, कोणावर काही निर्बंध नाही किंवा बंधनं नाही. म्हणून त्यांनी ते फिरू नयेत. तर त्यांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन कसं करता येईल, म्हणजे शाळा असतील, मोठ्या बिल्डिंग असतील, त्या ठिकाणी यांना पॉझिटिव्ह झाला की तिथे ठेवायचं आणि तिथे ठेवल्या गेला पाहिजेत आणि त्याचा बाहेरशी संपर्क होता कामा नये. नाहीतर अलीकडे कुटुंब एक पॉझिटिव्ह असला की नव्या स्ट्रेनमध्ये कुटुंब बाधित होतो आहे. अख्खा कुटुंब त्यामध्ये होतं आणि त्याच्यामध्ये जर काही पुन्हा त्या एखाद्या व्यक्तीला शुगर असेल, डायबिटिक असेल, म्हणजे BP असेल, तर असे पेशंट, किडनीचा आजार असेल, तर अशा पेशंटला जास्त धोका संभवतो आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच निर्णय आम्ही घेतो आहोत. पण 14 जिल्ह्यातला लॉकडाऊन मात्र पुढच्या 7-8 दिवसावर निर्बंध परिस्थितीवर निर्णय अवलंबून राहील. अन्यथा तिथे कडक लॉकडाऊन करावंच लागेल, ही भूमिका घ्यावी लागेल. आणि इतर जिल्ह्यामध्ये सामान्य परिस्थिती होत असेल तर तिथे मात्र
नक्कीच काही शिथिलता द्यावी लागेल या निर्णयापर्यंत आम्ही आहोत. लोकलच्या संदर्भात कशा पद्धतीने सांगा की आता आपण सर्वसामान्य प्रवासांना दिला आहे. चर्चा अशी आहे की 15 जूनपर्यंत लोकल सेवा जी आहे ती सर्वसामान्यांसाठी बंद होईल. नाही हे बघा, मी पुन्हा सांगतोय, मुंबईत कोविड कमी झाला, कोरोना कमी झाला, पण संपलेला नाही. हे का कमी झाला? कारण काही कठोर निर्णय घेतल्यामुळे कमी झाला. अनेकांची मागणी होती की रेल्वेमध्ये तुम्ही रेल्वे लोकलसाठी सुरू करा, व्यावसायिकासाठी सुरू करा. अनेक लोकांच्या मागण्या होत्या, म्हणजे विविध संघटनांच्या मागण्या होत्या. पण आम्ही निर्णय घेतला की केवळ आरोग्य सेवा व्यतिरिक्त लोकल सुरू ठेवायची नाही. त्याचाच परिणाम फार मोठा झाला. आपण एकाला परमिशन दिली की दुसरा येतो, दुसऱ्याला दिली की तिसरा येतो, आणि मग जनरल सुरू केलं की त्या तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की लोकलचे डब्बे गचगचून भरले असतात आणि तो संसर्ग वाढण्याला काहीच वेळ लागत नाही. म्हणून काही वेळ तरी यावर निर्बंध ठेवावेच लागतील, कारण तुम्ही सरसकट सूट दिली. अजूनही आम्ही पाहतो लॉकडाऊन आहे, पण रस्त्यावरची ट्रॅफिकची परिस्थिती पाहिली तर लोकांना तेवढी आम्ही मोकळीक दिलीच आहे. मग आता एवढा आग्रह काय, ज्या ठिकाणी काम करत असतील तर टॅक्सीचा पर्याय आहेच, बसचा पर्याय ठेवला आहे आपल्या बेसच्या, या सगळ्याचा वापर खुला ठेवला आहे, त्याचा तो वापर केला गेला पाहिजे. पण रेल्वेमध्ये जी तोबा गर्दी होती, ती तुफान गर्दी होती, ती मात्र गर्दी पुढचे 15 दिवस टाळावंच लागेल आणि त्या दृष्टीनेच निर्णय घ्यावे लागतील. सर, आतापर्यंत आपल्या खात्यातून कोविडच्या संदर्भात किती निधी खर्च केलेला आहे आणि आता तिसरी लाट देखील येण्याची शक्यता आहे, तर त्या अनुषंगाने तुम्ही काही पूर्व नियोजन करत आहात? नाही बघा, आम्ही मागच्या वेळेस निधी कमी पडू दिला नाही. कोविडशी लढत असताना याही वेळेस निधी कमी पडणार नाही याची तयारी केलेली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हा नियोजन मंडळातून 30% निधी खर्च करण्याचा अधिकार स्थानिक जिल्ह्याला दिलेला आहे. 30% म्हणजे एखाद्या जिल्ह्याचा डीपीटीसीचा बचत 300 कोटी असेल तर 30 कोटी तो कोविडसाठी खर्च करू शकतो आणि आवश्यकता असेल तर वाढ करून देता येईल, 10%वरून 20%, असे पण आम्ही निर्देश दिले. त्याबरोबर स्थानिक निधी जे काही स्रोत असेल तिथून खर्च करावं. आणि आमच्या विभागाकडून आतापर्यंत आम्ही सर्व जिल्हा मिळून म्हणजे 31 मार्च नंतर, आता 31 मार्चच्या अगोदर आम्ही 900 कोटी दिले, 31 मार्चच्या नंतर 274 कोटी रुपये आतापर्यंत या 2-3 महिन्यामध्ये ज्या ज्या जिल्ह्याची जशी मागणी आली आणि जे आवश्यकता आहे तसे तसे पैसे त्या त्या जिल्ह्याला दिलेले आहेत. तिसऱ्या लाटची संपूर्ण तयारी करतो आहोत. प्रत्येक ठिकाणी आता म्युकोरमायसिसच्या संदर्भात आपण चांगला निर्णय घेतला की त्यांचा उपचार हा आता आपण महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजनेतून, आरोग्य जीवनदायी योजनेतून करायचं ठरवलं. त्यामुळे त्यांचा आता खर्च त्याच्या पलीकडचा जो काही हे असेल जिल्ह्याच्या ठिकाणी त्याचा मोफत कसं होईल, तसा फॉर एक्झाम्पल आज आम्ही म्युकोरमायसिससाठी त्या जिल्ह्यामध्ये त्याच्या पलीकडचा जर काही खर्च लागत असेल, 1.5 लाखाची मर्यादा आहे की, तर तो खर्च खनिज निधीतून देण्याचा निर्णय आमच्या जिल्ह्यामध्ये आम्ही घेतला. जिल्ह्यातल्या रुग्णांसाठी थोडा वरचा 5 लाखाच्या मर्यादेपर्यंतचा असे काही निर्णय घ्यावे लागतील. परंतु तिसऱ्या लाट ही शाळेत विशेष करून मुलावर येणार अशी परिस्थिती आहे, मुलांच्याला जास्त इफेक्ट करणार आहे. म्हणून आम्ही त्या ठिकाणी पूर्ण सगळ्या जिल्ह्याच्या ठिकाणी एक टास्क फोर्स तयार करण्याचे आदेश दिले आहेत. त्याबरोबर जिल्ह्याच्या ठिकाणी अतिरिक्त बेड वाढवून देण्याची घोषणा म्हणजे निर्णय घेतला आहे. ऑक्सिजनचा पुरवठा पूर्णतः राहील, मोठ्या प्रमाणात राहील. त्यासाठी स्टोरेज टँकपासून लिक्विड स्टोरेज टँकपासून तर PSA प्लॅनपर्यंत लावण्याचं सगळ्या RH पर्यंत ह्या पुढच्या 8 आठवड्यामध्ये 10 आठवड्यामध्ये जिल्हा स्तरावर लागले गेले पाहिजेत. RH स्तरावर, रुरल हॉस्पिटल तालुका स्तरावर हा निर्णय घेतला गेलेला आहे. आणि प्रत्येक ठिकाणी 100 बेड, जिल्ह्याची लोकसंख्या लक्षात घेऊन 100 पासून 300 बेडपर्यंत अतिरिक्त बेड त्या ठिकाणी वाढवून घ्यावेत आणि त्यातले 100 बेड किमान हे मुलांसाठी असावेत आणि तशा पद्धतीच्या तिथे सोयी व्हाव्यात. 100% बेडचं मॉनिटरिंग व्हावं, त्या सिस्टम लावायला सांगितले आहे. आणि प्रत्येक ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी डॅशबोर्ड हा लावला जावा की त्या ठिकाणी त्याच्या आणि त्या मुलांसाठी त्याच्या आईवडिलांना बोलता यावं म्हणून हे बेड मॉनिटरिंग सिस्टीम लावून त्याला व्हिडिओ कॅमेरे लावले जातील आणि थेट तो त्याचे पॅरेंट्स त्या मुलाशी संपर्क करतील, बोलतील, त्याचं सातत्यानं त्याच्याशी संवाद सुरू राहील, अशा प्रकारची व्यवस्था करण्याचे निर्देश दिलेले आहेत. संभाजीराजे आता
फिरून जे आहे ते मराठा समाजाचे काही प्रश्न तिथे जाणून घेण्याचं ते काम करत आहेत. आणि आज सकाळी देखील मंत्रालयाच्या समोर मराठा समाजाचे काही कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. एकूणच संपूर्ण वातावरण चिघळत असं वाटतं. नाही, मला वाटतं की संयमाने गोष्टी हाताळल्या गेल्या पाहिजे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे, हा काही कोणी निर्णय दुसऱ्यांनी घेतलेला नाही. महाराष्ट्र सरकारने जे प्रयत्न प्रामाणिकपणे करायला पाहिजे ते प्रयत्न केले, पण शेवट सुप्रीम कोर्टाचा निर्णय असल्यानंतर महाराष्ट्र सरकारला सुद्धा या सगळ्या संदर्भात पॉझिटिव्ह असून सुद्धा आता हातबल आहे. राहिला विषय की काही जण म्हणतात की मराठा समाजाचा विषय गंभीरपणे सुप्रीम कोर्टात शासनाने बाजू मांडली. जे हायकोर्टामध्ये केस जिंकण्यामधली वकील होते ते वकील कायम ठेवून त्याच्यापेक्षा अधिकचे वकील आपण तिथे दिले. मी पहिला माणूस आहे की ज्याचा या निर्णय आल्यानंतर 5 बेंचचा की लगेच आम्ही रिट पिटिशन दाखल करा म्हणून सांगणारं आम्ही सांगितलं, महाराष्ट्र सरकारने सांगितलं. खरं तर केंद्राच्याकडनं अपेक्षा अशी आहे की दुर्दैव आहे महाराष्ट्राचं की आणि मराठा समाजाचंही म्हणावं की इतर राज्यामध्ये हे सगळं झाल्यानंतर लागू आहे, परंतु आपला निर्णय चुकला कुठे तर 102व्या घटना दुरुस्तीनंतर आपण हा निर्णय घेतला. तत्पूर्वी जर हा निर्णय तत्कालीन सरकारने घेतला असता तर मला वाटतं की ही अडचण आत्ता आली नसती. जे सुप्रीम कोर्टातील 3 जजेसनी त्याला विरोध केला. 2 जजेस फार होते, पण 3 बेंचनी 3 न्यायाधीशांनी त्याला विरोध केला. तिसरं एक असं आहे की खरं तर प्रश्नचिन्ह कुठे लावलं आहे, गायकवाड कमिशनवर. ही गायकवाडचं कमिशनच खऱ्या अर्थानं त्याच्यावर प्रश्नचिन्ह उभं केलं गेलं. तर ह्या गोष्टी घाईघाईत झालेल्या आहेत, निवडणुका तोंडावर ठेवून त्यावेळेस, आणि निवडणुकीला सामोरं जात असताना हे निर्णय घेतले असावेत असं मला वाटतं. आम्ही त्यासाठी तरी घेतलेले निर्णय शासनाचे असतात. कोणत्याही सरकारने घेतलेला निर्णय जो असतो तो निर्णय टिकला पाहिजेत, यासाठी सगळ्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची गरज आहे. आत्ताच्या स्थितीमध्ये मला वाटतं की संभाजीराजेंचं आभार मानले पाहिजेत, अभिनंदन केले पाहिजेत की कोरोनाच्या या सगळ्या पार्श्वभूमीवर आंदोलन करून राजकीय स्वरूप देण्याचं काही मंडळी त्याला प्रयत्न करत आहेत. ज्यांनी हे आरक्षण लागू केलं तेच आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकलं नाही, त्याच्यावरच सुप्रीम कोर्टाने नाराजी व्यक्त केली. तेच लोक आता मिटिंग घेऊन राजकीय स्वरूप देऊन आंदोलन भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. आमची विनंती असणार आहे मराठा समाजाच्या सर्व लोकांना आणि जनतेला, आम्ही सर्वजण विरोध कुठेच आपला आरक्षणाला केलेला नाही, करण्याचा प्रश्न नाही, परंतु मात्र आता संयम ठेवावा. शेवट पिटिशन दाखल केली आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट सुद्धा त्यामध्ये आता इंटरव्हेन होत आहे, त्यांनी सुद्धा त्यामध्ये पुढे आलेला आहे, 2 पाऊल पुढे टाकलेला आहे. जी आमची अपेक्षा होती की केंद्र सरकारने यामध्ये हस्तक्षेप करावा, आणि आता मात्र केंद्र सरकार त्याच्यामध्ये हात लक्ष घालतोय, तर प्रश्न हा सुटेल असा आशा आम्हालाही आहे. पण यामध्ये सुप्रीम कोर्टाचा निर्णय असल्यामुळे आंदोलन नेमकं कुणाच्या विरुद्ध करणं, त्यामध्ये रिट पिटिशन दाखल करणं हाच एक त्यामधला, रिव्ह्यू पिटिशन दाखल करणं हाच त्यामधला एकमेव मार्ग वाटतोय. कारण असं आंदोलन करूनही शेवट देणाऱ्यांच्या हातातच काही नाही तर देणार कोण? आज राज्य सरकारच्या हातात नाही, मुख्यमंत्र्यांच्या हातात नाही, तर आंदोलन केल्याने किंवा तुम्ही तुमच्या आंदोलनातून सरकारवर दबाव आणून तो निर्णय घेण्यासाठी सरकारच्या हातात आत्ता काहीही राहिलेलं नाही. त्यामुळे हे आंदोलन करणार कोणाच्या विरुद्ध कसं करून शेवट उपयोग होणार नाही. सुप्रीम कोर्टात ही लढाई लढावी लागेल आणि त्यातूनच आपल्याला ती जिंकावी लागेल, हे लक्षात ठेवून सहकार्य करावं अशी आमची सगळ्यांना विनंती असणार आहे. भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादांनी आज पुण्यात सांगितलं की सारथी जी आहे ते फक्त नावाला राहिली आहे, त्याला कोणताही निधी नाही दिला गेलेला, काहीच कार्यरत नाही आहे, मग आता इकडे तर लक्ष आरक्षण दिलं नाही सरकारने. आता सारथी आज माझ्याकडे नाही आहे. माझ्याकडे होती त्यावेळेस हे ओबीसी म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात असं होतं. आता ती दादांच्याकडे आहे आणि मला वाटतं की 120 कोटी रुपये सारथीच्या इमारत बांधकामासाठी मंजूर करून दिलेले आहेत. 500 कोटी रुपये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला उपलब्ध करून दिलेले आहेत. 200 कोटी रुपये 150 कोटी रुपये सारथीला बजेटमध्ये मंजूर आहे. आता चंद्रकांत दादा पाटलांना शेवट राजकारणात राहायचं आहे आणि आपली स्पेस कायम ठेवायची आहे, तर त्यामुळं असे आरोप करत राहणं आणि सिंपती मिळवत राहणं, पॉलिटिकल मायलेज मिळवत राहणं, लोकांच्या भावनाशी खेळत राहणं, हे तर काम करावंच लागणार आहे. नाहीतर ते नाही करतील
तर उद्या त्यांना कोण विचारणार? त्यामुळे हे करत राहिलं तर आम्हाला विचारत राहतील, हा त्यामागचा चंद्रकांत पाटलांचा हेतू दिसतोय. तर त्यांनी जरा माहिती त्या खात्यांच्या मंत्र्यांच्याकडून घ्यावी, म्हणजे त्याचं उत्तर निश्चितपणे नीट मिळेल. आता कोरोनाच्या संकटाशी लढत असताना सगळे क्लासेस ऑनलाईन करावे लागतात. UPSCच्या असेल की MPSCचे असेल, क्लासेस होत नाही, ऑनलाईन सगळ्या कराव्या लागतात. कुठलीही गोष्ट आता ऑनलाईन होती आहे. तर ऑनलाईन करण्याची तयारी करत असताना आता त्यांनी म्हणावं की इथे क्लास का होत नाही, पोरांचं सिलेक्शन होत नाही. सिलेक्शन झालं आहे, ऑनलाईन झालेलं आहे आणि ते सुरू आहेत रेग्युलर, पण हे दिसत नाही. म्हणून माहिती घेऊन आरोप करावं, विना माहितीच्या आधारे असा आरोप करणं हे चुकीचं आहे, असं मला मत आहे. पण तुम्ही ही परीक्षेचं म्हणताय, दुसरीकडे 10वी आणि 12वीच्या परीक्षांचा मुद्दा आहे. एकीकडे गोव्यासारख्या राज्यामध्ये ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे, पण इथे मात्र हायकोर्टात पिटिशन फाईल झाले की जेणेकरून ह्या परीक्षा घेण्यात याव्या आणि फिजिकली परीक्षा घ्याव्या. या संदर्भातली चर्चा शिक्षण विभाग आणि माननीय मुख्यमंत्री चर्चा करून योग्य निर्णय घेतील. त्यांच्या चर्चा सुरू आहेत, यावर तोडगा काढण्याचं चाललं आहे. 2 मतांतरे आहेत, काही जण म्हणतात घ्या, काही जण म्हणतात नका घेऊ. आणि आग्रह जो आहे तो मोठ्या लोकांचा आहे, म्हणजे त्याची टक्केवारी जास्त आहे आपल्या घेऊ नये म्हणून, आणि घ्या म्हणणाऱ्यांची टक्केवारी सुद्धा तेवढीच आहे. अशा द्विधा स्थितीमध्ये एक तर तरुणांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण होते. तुम्ही पाहिलात की MPSCच्या परीक्षा घेतल्यात त्यावेळेस आंदोलक रस्त्यावर उतरले होते, आपण परीक्षा घेतल्या, त्यातील अनेक पोरांना कोरोनाची लागण झाली. आता केंद्र सरकारने UPSCची परीक्षा रद्द केली, त्यावेळेस मात्र विरोधक रस्त्यावर झोपले नाही. झोपू नका देऊ, पण बसलेही नाही. बसले तर नाहीच, पण 2 वेळा नारे तरी दिले नाही निषेधाचे. म्हणजे हे दुपट्टी भूमिका जी आहे, 2 तोंडी भूमिका आहे. आमच्याकडे तो साप निघतो ना, दुतोंड्या साप, मांडूळ साप म्हणतात, अशी भूमिका घेतात. ती भूमिका चुकीची आहे. तुम्ही जर राज्य सरकारच्या विरुद्ध ही भूमिका घेत असाल MPSC, तर मग केंद्र सरकारने जर UPSCची परीक्षा रद्द करली तर त्याविरुद्ध तोच करायला पाहिजे. कारण त्याच वेळेस कोरोना पुण्यामध्ये जोरानं वाढत होता. आज किती पोरांचं हे झालं, त्यातल्या अनेक पोरांचा जीव गेला. या मृत्यूचा खापर कोणावर फोडायचा? त्या पोरांचा जीव गेला. म्हणून हे सगळे निर्णय शासनाला संवेदनशीलपणे हाताळावे लागतात. दोनही बाजूचा अभ्यास करावा लागतो. बाजू दोनही मांडत असतात, कोणी म्हणतात घ्या, कोणी म्हणतात नका घेऊ. निर्णय घेत असताना नजरेपुढे लोकांना ठेवून निर्णय सरकार घेतो आणि ते घेणार. थँक्यू. संदर्भात मदत करायची भूमिका तुम्ही मांडली होती, पण वस्तुस्थिती अद्याप काही मिळाली नाही. आणि 12 बलुतेदारांनी तक्रारी केलेल्या आहेत अशा स्वरूपात. आता खरं तर मला इच्छा आहे की 12 बलुतेदारांना मदत केली गेली पाहिजे. आमच्या सरकारची इच्छा होती. आम्ही खूप चर्चा झाली यावर. काय झालं की ऑटो रिक्षा असेल तर त्यांचं रजिस्ट्रेशन आहे. 12 बलुतेदारांचं माहिती कशी मिळवायची तो व्यवसाय करतोय, ही इतकी माहिती किचकट आहे. सायकल रिक्षावाल्यांची माहिती मिळत नाही. आता अनेक असे आहेत की आपल्याला शेवट हे हा जो मदतीचा वाटप आहे तो सगळा ऑनलाईन आहे. DBT करतो आपण, त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे टाकतो. कॅश आता राहत नाही. आजकाल कॅशनी पैसे द्यायचा विषयच राहिला नाही. तर यांची कुठलीच माहिती अशी 12 बलुतेदार त्यांची आयडेंटिफाय करणं, बरं सुतार असेल, सुताराचं काम करणार तो गावात काम करतो की नाही याची माहिती अद्याप नाही. लोहाराचं काम करतो की नाही माहिती नाही, कारण मशिनरीजने मोठ्या प्रमाणात त्यामध्ये हे घातलेलं आहे. एक आहे की नुकसान झालं आहे केस करताना याचं नाभिक समाजाचं, तो अजूनही ग्रामीण भागातला जो माणूस आहे त्याची माहिती गोळा करायचं केलं, पण माहितीच उपलब्ध होत नाही. अनेक जण आता मोठे पार्लर लावले, त्यांच्याकडे कामाला आहे, तो स्वतःचा व्यवसाय तसा नाही. फार शहरामधली परिस्थिती आहे. ग्रामीणमधले माणूस मात्र त्याची अडचण ती आहे. त्याबरोबर अनेक समाज आहेत. चहाचा टपरीवाला आहे, ठीक आहे, ते पानाचं खर्रा काय मावा गुटखेवाल्याला त्याचा धंदा मागच्या दारातून सुरू असेल, पण चहावाला मेला, त्याचं टपरीच बंद पडली. भजी काढणारेच असेल छोटा धंदा करणारा, तो गेला आहे. ते बाजारामध्ये, आठवडी बाजारामध्ये मणेरीचं दुकान लावतो, छोटे चपलाचं दुकान करतो, छोटे छोटे व्यवसाय तो आठवडी बाजारामध्ये करतो. त्याच्या भरोश्यावर ते जिलंबी काढून लाडू करून चिवडा तयार करून विकतो, त्याचाच तो व्यवसाय. पण ह्यांची माहिती कलेक्ट कशी करायची हा मोठा प्रश्न आहे. सोपं वाटतं की मदत करावी, भूमिका आमची होती, मदत केली पाहिजे, बस ही याची चर्चाही कॅबिनेट पुढे झाली. पण मदत करताना
ही माहिती कलेक्ट करणं आजच्या कोरोनाच्या काळामध्ये फार मोठी अडचण होती. म्हणूनच मी ठरवलं आताची स्थिती आर्थिक फार अडचणीची आहेच, नाहीतर 12 बलुतेदारांचं स्वतंत्र महामंडळ तयार करून त्यांना उभं करायचं काम करायचं होतं. आता मला आज नाभिक समाजाची, कुंभार समाजाची मंडळी मिळाली, नाव दिलं, मागच्या मंत्र्यांनी घोषणा केली, एक कागद मिळत नाही घोषणेच्या पलीकडं. आता तोच विषय घेऊन आमच्याकडे येतात. निवडणुकीच्या तोंडावर घोषणा केली नाभिक समाजासाठी एक मंडळ, त्याचं काय आता सुरू? कुठे काही झालं काय? काहीच झालं नाही. घोषणा निवडणुकीच्या तोंडावर केली आणि मग त्याला पुढच्या 5 वर्ष रेटत द्यायचं, त्याला अर्थ नाही. म्हणून मदत करू, पण ती माहिती आली तर करता येईल. आताच्या स्थितीमध्ये मात्र तो विषय नक्कीच मागे पडलेला. भविष्यात याच्या माध्यमातून माहिती गोळा करण्याचं काम मी महाज्योतीच्या माध्यमातून करेल. हे 12 बलुतेदारांची माहिती घ्या, यातला ऍक्टिव्ह कोण आहे, व्यवसाय कोण करतोय, त्याची माहिती, त्याचा नंबर, फोन नंबर, पॅन नंबर, आपला आधार नंबर, अशी स्वतंत्र माहिती करायसाठी एक एजन्सी नेमून महाराष्ट्रभर ते काम करायचं आम्ही ठरवतो आहोत. येस, धन्यवाद.